दक्षिण सोलापुरातील 11, उत्तर सोलापूर आणि माळशिरस तालुक्यातील प्रत्येकी 9, अक्कलकोट तालुक्यातल्या 6, करमाळा तालुक्यातल्या 7 असा एकूण 54 गावांच्या शिवारात अवैधरित्या हातभट्टीची निर्मिती होती, असं राज्य उत्पशुल्क विभागानं निरीक्षण नोंदवलंय। हातभट्टी निर्मितीची गावं आणि तांडे ती दारू अवैधरित्या विक्री होणाऱ्या गावांची ही यादी उत्पादन शुल्क आणि ग्रामीण पोलिसांकडे आहे। तरी देखील साधारणतः 20 वर्षांनंतर जिल्हा अद्याप हातभट्टी मुक्त झालेला नाही, हे विशेषच म्हणावं लागेल। जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, बार्शी, करमाळा, माळशिरस, मोहोळ, उत्तर सोलापूर, अक्कलकोट तालुक्यातील अनेक गावांमध्ये बिनधास्तमध्ये हातभट्टीची विक्री होतीये। आजही अनेक गावात तरुण युवक दारूच्या आहारी गेलेत। गावागावात सहजपणे हातभट्टी उपलब्ध होतीये। कौटुंबिक वाद यावरून जास्तीत जास्त वाढतायत। ग्रामीण पोलिसांचं ऑपरेशन परिवर्तन, राज्य उत्पादन शुल्क विभागाचं हातभट्टी मुक्त गाव अशा मोहीम सुरू असताना सुद्धा यंत्रणांना हातभट्टी बंद करण्याचा कायमचा ना उपाय सापडला ना त्याचं मूळ सापडलं, अशी वस्तुस्थिती पाहायला मिळते। पोलिसांच्या यादीमध्ये जिल्ह्यातली 54 गावं यामध्ये सापडली आहेत। दक्षिण सोलापुरातली मुळेगाव, तिल्लेहाळ, दोड्डी, उळेवाडी, गुरप्पा, वडजी, शिवापुडारी, सीताराम तांड्यासह बक्षी, हिप्परगाव, वरळेगाव अशी गावं या ठिकाणी हातभट्टी तयार केली जाते। उत्तर सोलापुरातील कोंडी, कोळवंची, तिऱ्हे, सेवालाल, कवठे, भोजप्पा, घोडातांडा, खेड, शिवाजीनगर, अक्कलकोटमधील कलक, करजाळ, कोरसेगाव, तडवळ, मुंढेवाडी, बासलेगाव, नागोर तांडा, बार्शीतील भातंबरे तांडा, पंढरपुरातील देगाव, लक्ष्मी टाकळी, वाखरी, करमाळ्यातील सरपडोह, करमाळा, भाळवणी, जिंती, पारेवाडी, हिंगणी, वांगी, केतूर या ठिकाणी हातभट्टी तयार होतीये। अशी अनेक गावं आहेत की ज्या ठिकाणी अवैधरित्या हातभट्टी तयार होतीये। याची माहिती सुद्धा पोलिसांनी यापूर्वी संकलित केली असून अजूनही या गावांना हातभट्टी मुक्त करण्यामध्ये पोलिसांना अपयश येत आहे।